मातोश्री अनुसयाबाई दगडू पवार यांची शतकपूर्ती अमृत महोत्सव सोहळा निमित्ताने पवार संकुलन येथे हरिभक्त पारायण तानाजी पवार, कौशल्या पवार, संदीप पवार, नवनाथ पवार, नितीन पवार, किशोर पवार, ज्ञानेश्वर पवार यांच्या वतीने भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान मातोश्री अनुसयाबाई पवार यांचा 105व्या वाढदिवसानिमित्ताने 105 नागरिकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले। सातपूर शहरातील अशोकनगर येथील पवार संकुलन मधील कृष्ण मंदिर येथे 16 ते 18 जानेवारी सायंकाळी शिवपुराण कथाकार हरिभक्त पारायण सुदर्शन महाराज शिंदे यांची संगीतमय शिव महापुराण कथाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच 19 जानेवारी रोजी रविवार रोजी हरिभक्त पारायण लहू महाराज अहिरे यांचे काल्याचे कीर्तन महामृत्युंजय शांती तसेच स्वरतरंग प्रस्तुत संतोष कराडे यांचा मराठी भावगीत व भक्तिगीतांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच रविवारी सायंकाळी महाप्रसादाचे देखील वाटप करण्यात आले होते। दरम्यान या कार्यक्रमासाठी माजी आमदार अपूर्व हिरे, माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव, शशिकांत जाधव, प्रशांत आव्हाड, रवी पगारे, राजू नागरे, आम्ही अकोलेकर संस्थानाचे अध्यक्ष विलास वाघ चौरे, शिवजन्मोत्सव अध्यक्ष जीवन रायते, पंकज निकम, सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर, सामाजिक कार्यकर्ते विजय डेमसे, विश्वास नांगरे, प्रकाश महाजन, भगवान काकड, समाधान देवरे, विलास गायकवाड, नरेश सोनवणे, प्रकाश नागरे, विश्वास नागरे, विजय ढेमसे, ज्ञानगंगा क्लासचे संचालक म्हस्केसर आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली। यावेळी आलेल्या सर्वांचा पवार कुटुंबियांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी लक्ष्मीबाई पवार, हिराबाई मोहिले, शशिकला पवार, मीराबाई चव्हाण, सुमन पवार, सिंधू पवार, रोशनी पवार, वैशाली पवार, शीतल पवार, कौशल्या पवार, मंदा मोहिते, सुमन पवार, पिगाला मोहिले, कमल पवार, सुशीला पवार, मीनाक्षी पवार, रंजना पवार, निकिता पवार, मनीषा पवार, निकिता पवार, सोनाली पवार, पूजा पवार आदी पवार परिवार, श्रीकृष्ण मित्रमंडळ परिवार, संकुल तसेच परिसरातील नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग घेतला। या कार्यक्रमाबरोबरच परिसरात पवार कुटुंबियांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होताना दिसत आहे। पवार कुटुंबावर खूप प्रेम आहे, तरी आपल्या स्टेजवर पवार कुटुंबावर असंच प्रेम असू द्या। तरी मी स्टेजवरती सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या व्यासपीठावरील सर्वांना विनंती करतो सामाजिक कार्यकर्ते सर्वांचं पवार कुटुंब हार्दिक स्वागत करीत आहे, सहर्ष स्वागत करीत आहे। परंतु ही 3 दिवसापासून चालू होती असे सुदर्शन महाराज, त्या सुदर्शन महाराजांचं वैशिष्ट्य आहे का त्यांच्या नावातच सुदर्शन म्हणजे शुभ आणि सुंदर असं दर्शन। त्यांनी महादेवाचं दर्शन या कथेतून सर्व भाविकांना, पवार संकुल मधल्या पंचकृषीतल्या सर्व भाविकांना त्यांनी ते दर्शन दिलं। अतिशय आई आणि वडिलांचं अतिशय भावुक आणि त्यांच्याबद्दल त्यांची सेवा कशी करायची, कशी झाली पाहिजे याबद्दल त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे मांडणी केली। आणि या महाशिवपुराण आणि आपल्या वाढदिवसाचं जर खरंच हे त्याचं हा सोहळा खऱ्या अर्थाने सार्थकी जर लावायचा असेल, करायचा असेल, तर आपल्या वृद्धाश्रमामधल्या जाणाऱ्या आई वडिलांची संख्या, वृद्धाश्रमामधल्या आई वडिलांना पाठवणाऱ्याची संख्या ज्यावेळेस कमी होईल, मी तर म्हणतो की पूर्णपणे बंदच होईल, त्यावेळेस हा आपला वाढदिवस आणि सुदर्शन महाराजांनी जे आपल्या महाशिवपुराण मधून महादेवाच्या साक्षीने आणि श्रीकृष्णाच्या साक्षीने जी कथा श्रोत्यांना श्रवण केली, त्या सर्व सुदर्शन महाराज, लहू महाराज आणि
इथं उपस्थित असलेल्या सर्व महाराजांचा स्टार न्यूज साठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।